साताऱ्याच्या कराडमध्ये अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघे जण ताब्यात, पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांच्या पथकाची कारवाई। जळगावमधील 2 गटातील दगडफेक प्रकरणी राकेश हटकर नावाच्या व्यक्तीला अटक, दोन्ही गटातील 15 ते 20 जणांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नंदुरबारच्या अक्कलकुवामधील बारी घाटामध्ये झालेल्या अपघाताची सखोल चौकशी केली जाणार, आदिवासी आयुक्त मीना बनसोड यांची माहिती। शाळेची बस दरीमध्ये कोसळून 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता। महत्वाची बातमी बिहारमधून। बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे सुरू आहे आणि दुसऱ्या टप्प्यासाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 67.14% मतदान झालेलं आहे। किशनगंज जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 76.26% मतदान झालंय। 14 नोव्हेंबरला बिहार विधानसभेचा निकाल आहे। तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव यांच्यासह अनेक दिग्गज मैदानामध्ये आहेत। बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये 122 जागांसाठी मतदान होत आहे। 1302 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। बिहार विधानसभा निवडणूक 5 वाजेपर्यंत 67.14% मतदान झालेलं आहे। पहिल्या टप्प्यामधल्या मतदानाचा रेकॉर्ड सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये मोडला गेलेला आहे। तरुणाशी वादानंतर ट्रान्सजेंडरची माहीम खाडीमध्ये उडी घेत आत्महत्या, मेसेजवरून वाद झाला असल्याचा पोलिसांना संशय आहे। ट्रान्सजेंडर व्यक्तीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये तरुणानं सुद्धा पाण्यामध्ये उडी मारली आणि याच्यामध्ये दोघांचाही मृत्यू झालेला आहे। धक्कादायक प्रकार मुंबईतल्या माहीममध्ये घडलेला आहे। ट्रान्सजेंडरनं सुरुवातीला पाण्यामध्ये उडी मारली आणि त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणानं सुद्धा उडी मारली, मात्र या दोघांचा देखील मृत्यू झालेला आहे। मेसेजवरून वाद झाल्याचा पोलिसांना संशय आहे। ट्रान्सजेंडरला वाचवण्याच्या प्रयत्नात तरुणानं सुद्धा पाण्यामध्ये उडी मारली।